लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 26 जानेवारी निमित्त तब्बल 9,000 इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता विस्तांतर होत आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु काही माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नाही, तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 9,000 रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे। परंतु हे 9,000 रुपये कशा पद्धतीने जमा झालेले आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपयांचा असे मिळून टोटल तुमच्या खात्यामध्ये 9,000 इतकी रक्कम जमा केली जात आहे। बघा, काही माता भगिनींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले नव्हते। त्याच अनुषंगाने मागील 7,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सुद्धा एकाच टायमिंगला विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्याच अनुषंगाने आज बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जमा झालेले आहेत। सोबतच दुसऱ्या ताईंनी सुद्धा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे। बघा, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 1,500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट। बघा, यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेचं आहे। बघा, 20 मिनिटांपूर्वी त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 1,500 रुपये 7व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला आहे। सोबतच 26 जानेवारी निमित्त तब्बल 30 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विस्तांतर सुद्धा केल्या जाणार आहे। त्या साड्या सुद्धा लगेच दाखवतो। तर बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या आणि चांगल्या पद्धतीच्या 30 पैठणी साड्या बुकिंग केलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी आपल्या चॅनलचा लोगो सुद्धा आपण लावलेला आहे। बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या तुम्ही सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले असतील तर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत। त्यामुळे या 30 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी आपली असावी वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। बघा, सर्व माता भगिनींना माहिती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून 26 जानेवारी निमित्त तब्बल 30 पैठणी साड्या विस्तांतर केल्या जाणार होत्या। त्याच अनुषंगाने 26 जानेवारी निमित्त म्हणजेच आज या साड्या विस्तांतर सुद्धा केल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा आज या 3 अटी पूर्ण करू शकता। त्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्त्यावरती या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने पाठवली जाणार आहे। तर बघू शकता, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या साड्या होत्या। सोबतच याच्यावरती आपल्या चॅनलचा स्टिकर लावून पोस्टाने या साड्या सुद्धा पाठवणार आहोत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत। तर बघा, तुम्हाला साड्या सुद्धा दाखवलेल्या आहेत। परंतु काही माता भगिनींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नव्हते, तर ते 7,500 रुपये सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे काही माता भगिनींच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सुद्धा येत आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सुद्धा येत आहे। सोबतच 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, या ठिकाणी चेक सुद्धा पाहू शकता, हा चेक देण्यात आलेला होता। त्याच अनुषंगाने 26 जानेवारी निमित्त बहिणींच्या खात्यामध्ये 9,000 इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा 4 योजना आलेल्या आहे। ज्या माता भगिनींना या 4 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी पात्रता सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, 26 जानेवारी आहे, त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून 30 पैठणी साड्या दिल्या जाणार आहे। सोबतच शासनातर्फे सुद्धा बहिणींसाठी 3 गिफ्ट आलेले आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये मागील 6 महिन्यांचे 9,000 रुपये, सोबतच जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा
8वा हप्ता याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, आज प्रामुख्याने या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे, परंतु गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा आजच विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, राज्यामध्ये तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज केलेला असेल किंवा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। परंतु आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम वाशिम जिल्हा आहे, सोबतच बुलढाणा आहे, जळगाव आहे, धुळे आहे आणि नाशिक आहे, सोबतच नगर आहे, औरंगाबाद आहे, बीड आहे, परभणी आहे, जालना आहे आणि हिंगोली आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये, सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी गव्हर्नमेंटची बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। सोबतच तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। तर बघा, भारतामध्ये काही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत, सोबतच प्रायव्हेट सेक्टर मधल्या म्हणजेच खासगी क्षेत्रामधल्या बँका सुद्धा आहेत। तर त्या बँकेमध्ये आज पैसे येणार नाहीत, फक्त गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 10 बँकेमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। 3 बँका सांगितलेल्या आहेत, उर्वरित 7 बँका सुद्धा लगेच सांगतो, परंतु जिल्हे सुद्धा 5 राहिलेले आहेत, ते जिल्हे सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। तर बघा, सध्याच्या स्थितीला 10 जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत, परंतु जे 5 जिल्हे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे आणि सांगली आहे। अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, सोबतच मागील 7,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते, त्याच अनुषंगाने 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या वितरण सुद्धा केल्या जाणार आहे। जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला सुद्धा या 30 पैठणी साडींमधील एक पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे। बघा, पहिली अट आहे की आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तरच तुम्हाला या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। परंतु शासनाकडून जे 3 गिफ्ट आलेले आहेत ते 3 गिफ्ट सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये सर्वात प्रथम शिलाई मशीन योजना आहे, मोफत पिठाची गिरणी योजना आहे आणि प्रधानमंत्री घरकुल योजना आहे। ज्या माता भगिनींना या 3 योजनांचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे। परंतु तुम्हाला 3 बँका सांगितल्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक आणि ग्रामीण बँक, परंतु ज्या 7 बँका राहिलेल्या आहेत त्या 7 बँका सुद्धा लगेच सांगतो। बघा, HDFC बँक आहे, सोबतच ICICI बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे। अशा पद्धतीने ज्या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत त्याच बँकांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात, त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। बघा, 26 जानेवारी निमित्त सर्वात मोठा मेळावा सुद्धा केला जाणार आहे, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा योजनांची सुद्धा अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। बघा बँका सांगितल्या, जिल्हे सुद्धा सांगितलेले आहे, सोबतच अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे। परंतु आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, सोबतच तुमच्या खात्यामध्ये सरासरी 2 महिन्यांचे 3000 रुपये आलेले असावेत आणि तुमचा फॉर्म 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असावा, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता चेक सुद्धा आलेला आहे, हे पैसे बँकांना ट्रान्सफर केलेले आहे आणि या बँकेकडून डीबीटी मार्फत राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहे, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून 1500 रुपये आलेले नाही, तर त्या बहिणींनी काळजी करायची काही गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये अजून 3 दिवसांमध्ये हे पैसे येणारच आहे, कारण सरकारने अगोदरच सांगितलेलं आहे। बघा 24 तारखेला हे पैसे येणार आहे, सोबतच 25 तारखेला हे पैसे येणार आहेत आणि थेट 27 तारखेला हे पैसे येणार आहे, कारण 26 जानेवारीला सुट्ट्या आहे, सर्व बँका बंद आहेत, सोबतच सर्व सरकारी कामे बंदच राहणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। तरी पण तुमच्या मनामध्ये काही अडचण निर्माण झाली तर कमेंटद्वारे नक्की विचारायचं आहे। परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।